पालिका निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तोबा गर्दी, पालिका आवारात यात्रेचे स्वरूप। 3 वाजता मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून बंद केले। सायंकाळी उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू राहणार। मंगळवारी उमेदवारी अर्ज छाननीनंतर चित्र स्पष्ट होणार। नंदुरबार येथील पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची तोबा गर्दी झाली। त्यामुळे पालिका परिसरात यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते। यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली। येथील पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी 4 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे। आज दिनांक 17 नोव्हेंबर सोमवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती। त्यामुळे उमेदवार पक्षाचे नेते, सूचक कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वाघ व तहसीलदार प्रदीप पवार यांनी स्वतः माईकवरून गर्दी कमी करण्याचे आवाहन केले। पोलीस कर्मचाऱ्यांना देखील गर्दी कमी करण्यासाठी कसरत करावी लागली। पालिका आवारात जास्त गर्दी होऊ नये व वाहनात येऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पालिका आवारात बॅरिगेड्स लावण्यात आले होते। पोलिसांना गर्दी कमी करण्यासाठी वारंवार आवाहन करावं लागत होते। अर्ज दाखल करण्याची 3 वाजेपर्यंत शेवटची मुदत होती। 3 वाजल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते। त्यामुळे 3 वाजेनंतर आलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांना आत येऊ दिले नाही। अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुप्रिया गावित तसेच विविध पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते। यावेळी शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना उभाटा पक्ष, काँग्रेस, MIM यासह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांनी अर्ज स्वीकारले। त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वाघ, तहसीलदार प्रदीप पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले।